परबांकडून कदम कुटुंबियांना बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आरोप केलेला आहे। परबांचा केबल व्यवसाय कोणता गुंड सांभाळत आहे असा सवालही गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी उपस्थित केलाय। कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट अर्धवट वकिलांना कदाचित त्याचा अर्थ माहिती नाही। कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट कशाला म्हणतात? जर का एखाद्या मंत्रिपदाचा उपयोग करून घेऊन तुम्ही स्वतःच्या कुटुंबियांना फायदा मिळवून दिला, ह्याचा फायदा कुठला झालाय? कुठे फायदा झालाय? म्हणून फक्त बदनामी करायची आणि आमच्या कदम कुटुंबियांचं नाव खराब करायचा प्रयत्न करायचा, माझ्या आईचं नाव खराब करायचा तुम्ही प्रयत्न केलेला आहे, तुम्हाला 100% महाराष्ट्रामध्ये सगळ्या माता भगिनींचे शाप लागतील। अनिल परब ह्यांचा केबलचा व्यवसाय मुंबईमध्ये आहे। मग त्या केबलच्या व्यवसायामध्ये त्यांच्यासोबत कोण कोण गुंड जोडले गेलेले आहेत ह्याची देखील माहिती आपण दिली पाहिजे। अनिल परब केबलचा व्यवसाय हाताळत असताना त्यांचे जे सहकारी आहेत, त्यांची अशी काही लोक आहेत, त्यांचे असे काही कार्यकर्ते आहेत जे गुंडगिरी करून वसुली करतायत, मग त्याच्या बाबतीत तुम्ही काय बोलणार आहात? आज गृहराज्यमंत्री म्हणून त्या सगळ्याची देखील चौकशी आम्ही करणार आहोत। तर पोलिसांच्या FIR मध्ये नेमकं काय आहे ते पाहूयात। 30 मे 2025 रोजी कांदिवलीतील सावली बारवर धाड टाकण्यात आली। सावली बार गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या आईच्या नावाने आहे। 30 मे रोजी रात्री 11 ते पहाटे 4 वाजेपर्यंत बारवर धाड टाकण्यात आली। धाडीच्या वेळेस बारमध्ये 22 बारबाला, 25 ग्राहक आणि 3 कर्मचारी हे आढळलेले आहेत। काही बारबाला आणि ग्राहक अश्लील नृत्य करताना निदर्शनास आले। धाडीनंतर वेटर, कॅशियर, मॅनेजर, पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेतलं। बारचा परवाना ज्योती रामदास कदमांच्या नावाने, हॉटेल मॅनेजरचा तसा जबाब समोर आलाय। धाडीनंतर समतानगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल केला गेलाय। धाडीनंतर म्हणजे 31 मे 2025 पासून सावली बार बंद केला गेलाय।